हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, आम्ही अयोध्या देवदर्शनासाठी आलो आहे। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी हनुमानगडी दर्शनचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला। आणि आज आपण राम मंदिरमध्ये चाललो होतो दर्शनासाठी। आणि हनुमानगड आणि राम मंदिर आहे ना, त्याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, जास्त पण लांब नाही, जवळच आहे दोन्ही मंदिरं, आपण चालत पण जाऊ शकतोय। तर आता इथं आम्ही आलो होतो राम मंदिरला जाण्यासाठी। आणि जी आपला जाण्याचा जो रस्ता आहे ना, त्याच्या अवतीभोवती खूप छान असे पेंटिंग्स होते, किंवा म्हणजे छान वाटत होतं, वातावरण एकदम प्रसन्न होतं। आणि सगळीकडे छान अशी रामाची गाणी वगैरे पण लावली होती। काही भाविक आहेत ती देवदर्शनातून पाठीमागे येत होते, कारण सकाळ सकाळी लवकर गेलं ना दर्शन छान होतं। आणि आम्हाला आता 11:30 वाजले होते, कारण आम्ही पहिल्यांदा हनुमानगडीला दर्शन करायला गेलो आणि त्याच्यानंतर मग आपण राम मंदिरला दर्शन करायला आलो। आणि हा राम मंदिरचा बाहेरच सगळा एरिया आहे, अजून राम मंदिर आतमध्ये होतं। जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो ना तेव्हा वाटलं नाही एवढी गर्दी असेल, पण जेव्हा राम मंदिरच्या जवळ आलो ना तेव्हा बघितलं आतमध्ये भरपूर अशी गर्दी होती आणि भरपूर भाविक दर्शन करून घरी चालले होते। आणि आम्ही आता दर्शन करायला चाललोय। वातावरण एकदम पॅक होतं, इथं ऊन ना जास्त काही पडलंच नाही दिवसभर, वातावरण असं एकदम पॅक होतं, थंडी पण होती। आणि चाललं आता चला दर्शनासाठी जाऊया। आणि इथं लॉकरची सुविधा पण होती, आपल्या बॅग्स वगैरे आहेत ना त्या सगळ्या इथं लॉकरमध्ये जमा करायच्या, मोबाईल वगैरे। आता थोडासा आपल्याजवळ मोबाईल होता तर म्हटलं शूट करून घेऊया। आणि आम्ही सगळं लॉकरमध्ये जमा केलं, आपल्या राम मंदिरमध्ये जाऊन दर्शन पण घेतलं। आणि आता आपण परत निघालो आहे आपल्या रूमकडं। तर त्याच्यानंतर व्हिडिओ काही घेतलाच नाही, कारण लॉकरमध्ये मोबाईल जमा असल्यामुळे राम मंदिरमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही, तर काही शूट वगैरे घ्यायला झालं नाही। इथं बाहेर आल्यानंतर इथं डाळ खिचडी ना आपल्याला प्रसाद म्हणून देतात, आणि एकदम गरमागरम टेस्टी पण होतं खाण्यासाठी। मुलांनी पण थोडं खाऊन घेतलं, अर्णव कुणाल फौजींना पण दिलं, सर्वांनीच मस्त असा प्रसाद खाल्ला। तर म्हटलं चला आता जाऊया। जाता जाता इथं ना शॉपिंग सुरू झाली। आता राम मंदिरच्या इथं आलोय तर म्हटलं काहीतरी आठवण म्हणून आपण आता घेऊन जाऊया। मंदिरात दर्शन वगैरे झालं आणि आता आपण चाललोय घेतली। रूमकडं। आणि खूप अशी गर्दी आहे आणि इथं ऊन पण नाही पडत, वातावरण एकदम पॅक आहे, थंडी पण जास्त नाही, थोडीफार थंडी आहे। आणि खूप छान दर्शन झालं, जास्त काही गर्दी पण नव्हती। आणि आता इथं आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो। आणि मंदिरात जाताना भरपूर अशी गर्दी तुम्हाला दिसली असेल, पण दर्शन ना खूप लवकर होऊन गेलं, 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं होतं। त्यामुळे इथली लोक म्हणतात आता तर काहीच नाही, तुमचं लगेच दर्शन झालं। काय वेळेस ना भरपूर टाईम लागतो, 7-8 तास लागतात, उभा राहायला लागतं, त्याच्यानंतर दर्शन होतंय। आम्हाला वाटलं एवढे भाविक आहेत, माहीत नाही आमचं दर्शन कधी होईल, पण खूप लवकर झालं। त्याच्यानंतर रूमवर गेलो, आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि लगेच आमची वाराणसीला जाण्यासाठी ट्रेन होती। तर आता आम्ही स्टेशनवर पोहोचलो होतो आणि ही ट्रेन आहे आपल्याला वाराणसीला जाण्यासाठी। आणि जास्त काही आपल्याला वेळच मिळाला नाही, नाश्ता वगैरे केला आणि बघितलं टाईम तर खूप टाईम झालं होतं। मग पटापट आपल्या रूमवर गेलो, कपडे वगैरे चेंज केली, बॅगा वगैरे पॅक केल्या आणि लगेच आपण ट्रेनमध्ये बसलोय। ही ट्रेन आपल्याला 2 वाजता होती, वाराणसीला पोहोचायला आपल्याला संध्याकाळी 6 वाजणार होते। आम्ही फक्त 5च मिनिटं तिथं पोहोचलो आणि लगेच ट्रेन आली होती, जास्त आपल्याला टाईम पण नव्हता, पण वेळेवर आपली ट्रेन आपण पकडली। आणि आता आपण वाराणसीला निघालो होतो आणि आज संध्याकाळी आपण वाराणसीमध्ये पोहोचू। दुसऱ्या दिवशी पूर्ण आपलं वाराणसीमध्ये फिरायचं आहे, त्याच्यानंतर आपली कोलकात्याला जाण्याची ट्रेन होती। तर असा आमचा हा प्रवास चालू आहे आणि खूप एन्जॉय करत आहे आम्ही हा प्रवास, आम्हाला खूप छान वाटते। आणि मस्त आता कोरोना साईडला सीटच्या बसलाय, खिडकीतून बाहेर बघतोय। आणि ही ट्रेन आहे ना ती लोकलच ट्रेन होती तिथली, त्यातूनच आपण चाललो आहे वाराणसीला। आणि दिवसाचाच प्रवास होता, त्यामुळे एसीचं वगैरे तिकीट नाही केलं, नॉर्मलच केलं होतं स्लीपरचं। तर आपला हा पण प्रवास खूप छान झाला। तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू आणि बघूया आता आम्ही वाराणसीमध्ये किती वाजता पोहोचतोय। आणि वाराणसीमध्ये आपण स्टेशनवरती पोहोचलो, त्याच्यानंतर परत आपल्याला रूम वगैरे शोधायची आहे, कारण आजची रात्र आपण वाराणसीमध्येच राहणार।
तर चला आता जाऊया आपण रूम वगैरे शोधूया. इथं पण लिफ्टची सोय होती. जर आपल्याला खायच्या फ्लोअरला जायचं असेल तर इथं लिफ्ट होती आणि वरती जायचं असेल तरीसुद्धा. तर ही ना खूप छान सुविधा केली होती, कारण बॅगा वगैरे घेऊन वरती जाणं किंवा खाली उतरणं खूप अवघड होते आणि लहान मुलं वगैरे असले तर जास्तच प्रॉब्लेम. लिफ्ट आहे ना तर इझिली आपण खाली आलो आणि लगेच आता आपल्याला बाहेर जाऊन रिक्षा वगैरे पकडायची होती. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते, जास्त पण काही वेळ नाही झाला. पण इकडं ना अंधार लवकर पडतोय, त्यामुळे बाहेर सगळीकडे अंधार झाला होता. 6-6:30 वाजले होते. ट्रेन पण आपली टायमात आपल्याला पोहोचवलं वाराणसीमध्ये. म्हटलं चला लवकर पोहोचवले आणि त्याच्यानंतर आपल्याला रूम वगैरे शोधायला पण टाईम पाहिजे. आम्ही अगोदर काही रूमचं वगैरे बुकिंग केलं नव्हतं, त्यामुळं थोडंसं आम्हाला रूम शोधायला म्हणजे वेळ लागलाच. लगेच आपल्याला इझिली रूम मिळाली नाही. ऑनलाईन पण बुकिंग होतं, पण आम्हाला एवढं जास्त काही माहीत नव्हतं. आणि मला कमेंट आल्या होत्या की तुम्हाला अयोध्याला जाण्यासाठी किती खर्च वगैरे आला. तर मी त्याचा एक छान डिटेलमध्ये व्हिडिओ बनवीन. तुम्हाला आपल्याला प्रवासापासून रूमचं सगळं म्हणजे किती खर्च आला मी एका व्हिडिओमध्ये छान असं सांगेन. तर चला, आणि हे भैया आहेत ना ते रिक्षा ड्रायव्हर होते. तर ते म्हटले चला तुम्हाला मी रिक्षातून रूमपर्यंत घेऊन जातो. त्यांनी आपली बॅग पण घेतली होती. म्हटलं बरं झालं. आणि एखाद्या अनोख्या राज्यामध्ये आपल्याला कुणीतरी असं छान हेल्प केली ना तर खूप छान वाटतं, कारण आपल्यासाठी पण सगळं नवीन असतं आणि आपलं इथं कोणच नाही. तर ह्या भैयानी ना आम्हाला खूप छान अशी रूम पण हुडकून दिली आणि त्यांनी आम्हाला जिथं पाहिजे तर व्यवस्थित पोहोचवलं. तर खूप छान वाटत होतं. आणि मनामध्ये भीती पण वाटते, कुणावर विश्वास ठेवूया नको, कारण माहीत नाही कोण माणूस कसे असतात. आणि थोडंसं आणि आपण जेव्हा स्टेशनवर उतरतो ना वाराणसी स्टेशनवर, तेव्हा तिथं भरपूर असे रिक्षावाले येतात की चला आम्ही तुम्हाला रूम देतो, हे करतो ते करतो. पण लगेच आपण विश्वास ठेवायचा पण नाही, कारण माहीत नाही कोण कसा असेल. थोडंसं आपल्याला जसं वाटेल ना की आपण यांच्यावर विश्वास ठेवू शकतो तेव्हाच तुम्ही त्यांच्यासोबत जावा. आम्हाला पण भरपूर असे रिक्षावाले आले की चला तुम्हाला आम्ही रूम देतो, हे करतो. पण आम्हाला खूप भीती वाटत होती की ह्यांच्यावर विश्वास ठेवूया की नको. त्याच्यानंतर आणखी एक फॅमिली होती आणि आम्ही असं करून आम्ही रिक्षा वगैरे घेतली आणि त्या भैयांनी खरंच आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांनी आम्हाला रूम वगैरे पण छान दिली. आणि भीती तर वाटते प्रत्येकालाच, कारण आजकाल सगळ्या गोष्टी एवढं ऐकतो ना तर लगेच कुणावर विश्वास ठेवायला नको वाटतं. आणि बघा इथं रिक्षाचं पूर्ण स्टेशन आहे, तर तिथं आम्ही आलो आहे. आणि हे भैया आता आपली बॅग वगैरे पण ठेवतील आणि आपल्याला रूमकडं नेतील. तर चला जाऊया आपण, करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आता आपण इथं हॉटेलवरती पोहोचलो होतो. जे आपल्याला रिक्षातून भैया घेऊन आले होते ना, त्यांनीच आम्हाला हॉटेलमध्ये पण घेऊन गेले. तर मनामध्ये भीती होती, माहीत नाही कुठं घेऊन चाललायत काय काय, कारण भीती तर वाटणारच. तर आता ह्या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो ना, इथं आपल्याला रूम वगैरे दाखवण्यासाठी नेलं. आणि रूम म्हणाल तर ना सगळ्या हॉटेलच्या खूप छान होत्या, सुविधा पण खूप छान होती. पण त्याचे प्राईस वगैरे पण खूप हाय लेवलचे होते. आणि अयोध्येपेक्षा वाराणसीमध्ये ना सगळ्या गोष्टी खूप महाग होत्या. तर इथं आता ही रूम आपल्याला दाखवलेली, ही रूम खूप छान होती पण खूप मोठी पण होती. आणि ह्याचं भाडं पण खूप असं होतं. ह्या 2 बेडचं भाडं एका रात्रीचं 5,000 सांगितलं होतं. तर म्हटलं एवढी मोठी रूम घेऊन करणार तरी काय फक्त एक रात्रीसाठी. तर फौजीनं म्हटलं नको, आपण दुसरीकडे बघूया. आणि ही एकच रूम होती. आणि आता ना आम्ही रूमवरती वगैरे आलोय, सगळं साहित्य वगैरे ठेवलं आणि आता इथं जेवण करायला आलोय. हे हॉटेल आहे ना, इथंच जेवणाची पण सोय आहे, आणखीन राहायची पण सोय आहे. चला तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि खूप थकलोय, कारण दिवसभर आज खूप असा. आणि आता मस्त आम्ही सगळ्यांनी संध्याकाळचं जेवण वगैरे केलं. पनीरची भाजी, रोटी, भात, डाळ. आणि चला तर आता मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. आणि आपल्याला ती रूम तर जास्त महाग वाटली, त्यामुळे आपण दुसरी रूम बघितली. ही रूम छोटी होती पण छान होती. आपल्या एक म्हणजे छोट्या फॅमिलीसाठी ही रूम पण म्हणजे छान आहे. तर चला तर बघूया ही रूम कशी आहे. तर ह्याच्यामध्ये बघा हा छान असा बेड होता, साईडला TV टेबल पण होता आणि एका साईडला सोफा वगैरे पण होता. जर आपल्याला
आपल्याला आवरायचं वगैरे असेल तर त्या साईडला आपण आरामात बसून आवरू शकतोय. तर अशी ही आपली छानशी रूम होती. तर चला हा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर मग लवकरच भेटूया. बाय बाय. जय श्रीराम.